विधान परिषदेची निवडणूक घोषित झाली। 5 जागा रिक्त होत्या, त्यासाठी 27 मार्चला निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे अशी माहिती समोर आली। त्यानंतर भाजपनं 3, राष्ट्रवादी अजित पवार गटाने 1 आणि शिवसेना शिंदे गटाने 1 असे प्रत्येकी 5 उमेदवार रिंगणात उतरले होते। त्यामध्ये भाजपचे संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं संजय खोडके आणि शिवसेना शिंदे गटाकडनं चंद्रकांत रघुवंशी यांची नावं समोर आली। विरोधकांकडे पुरेसं संख्याबळ नव्हतं, त्यामुळे त्यांनी आपला उमेदवार रिंगणात उतरवला नाही। काही उमेदवारी अर्ज हे अपक्ष आले होते, त्यामुळे आज त्याही उमेदवारांच्या अर्जांची छाननी झाली। त्यामध्ये ते अपक्ष अर्ज बाद झाले, त्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध झालेली आहे। याचाच अर्थ आता निवडणूक प्रक्रिया नाही होता, ही लोक सरळ सरळ आता आमदार झाली आहेत। यांची वर्णी थेट विधान परिषदेवर लागली। भाजपकडनं 2 तर अजित पवार गटाकडनं 1 उमेदवार हे प्रत्येकी आपल्या विदर्भातनं देण्यात आले। विदर्भातनं संदीप जोशी, विदर्भातनं दादाराव केचे आणि अजित पवार गटाकडनं संजय खोडके यांचा त्यामध्ये समावेश आहे। त्यामुळे प्रत्येकाने विदर्भावर लक्ष केलं असं देखील बोललं जात आहे। अशाच नवनवीन घटनापूर्वक माहितीसाठी आमच्या लक्षवेधकच्या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा।